अरे वा नेहा, शाळेला सुट्टी लागली ना आजपासून? हो. मज्जा आहे का पोरीची? हा अथर्वा, नेहा आली बघ. हाय नेहा. हाय अथर्वा, आजपासून आपल्याला सुट्टी. अरे हो हो, किती गोंगाट करून राहिले. मग आता गार्डन मध्ये कोणाला जायचं रोज रोज? मला. आणि बोटीत. येस, आता बोटिंगला जायचं यांना. चला आता असं करा, तुम्ही खाली जाऊन गार्डन मध्ये खेळा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी आंब्याचा शिरा बनवून राहिले. जा. तू बिघडवून ठेवलंयस ना दोघांनी. माझ्याकडे काहीही मागितलं नाही. तुझ्याकडे मात्र कालपासून मागण्यांची लिस्टच दिली. सुट्टीची मजा वाटून राहिली ग त्यांना. आपल्याला नाही आनंद व्हायचा? खरंच ग, मी आईकडे रोज काहीतरी मागायचं. आई आज चौपाटीला जाऊया, आई आज राणीच्या बागेत जाऊया, आज ती कुल्फी खाऊया. रोज काहीतरी प्रोग्राम असायचा. आमच्या काही फार डिमांड बिमांड नसायच्या. आणि मॉल बिल तरी कुठे होते ग? आते मामे भावंड घरी आली तर त्यातच आनंद. आणि ते पैज लावून आंबे खाणं वगैरे. मी तर माझ्या आजोळी जायचे. पापड आणि सांडग्यावरती लक्ष ठेवता ठेवता सगळे फस्त करून टाकायचे. माझा आजोळ ना रत्नागिरीला आहे. खूप आंबे खायचो आम्ही तिकडे. आई सारखी ओरडायची. आजीच्या हातचा मऊ भात, त्याच्यावर आंब्याच्या लोणच्याची फोड, वेगळीच मजा आहे ना. खरंय, लहानपणची मजा काही वेगळीच असते ना. नेवगाच नाही म्हणत, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. खरंच ग. पण आपल्या मुलांना फक्त पास्ता आणि पिझ्झा हवा असतो. राहू दे गरे होती, आपल्या वेळची मजा वेगळी होती. आता या पोरांची मजा वेगळी आहे. तर चला जाऊ दे, या पोरांसाठी मस्तपैकी आंब्याचा शिरा करते. फक्त पोरांसाठी? तुला पण हवाय का? हो. अगं देईन की, सगळ्यांसाठीच करून राहिले ना. रेवती, खर तर यांना पण आंब्याचा शिरा खूपच आवडतो. यांना पण देऊ का? मी नाही म्हटलं तर जाणार नाहीयेस का? चल, साडी वगैरे सगळं आवरते आणि मस्तपैकी स्वयंपाकाला लागते. हावरटासारखंच खात होतीस. फार ठसका लागला तुला. ऑब्विसली खाणार ना ग. किती दिवसांनी खात होते माहितीये बाहेर. तुम्हाला इतकं बरं वाटलंय. नाहीतर सतत आपली खिचडी खा, हे खा, ते खा. बरं ती भक्ती इतके गोड डिशेस बनवते माहितीये. त्या दिवशी तिने कारल्याची भाजी केली होती. कारल्याची भाजी. यु नो व्हॉट, मी अशा व्हेजिटेबल्स ना वन्स इन अ इयर पण खात नाही. आय स्वेअर यार, सिरियसली. काय करणार यार, इथे फेकून दिलंय ना मला घराच्या बाहेर. I have no choice. I have to eat all this. So, I really miss him, yaar. I miss my luxurious life. फरशी. राधिका, हा डबे. नानीजी, आज यांच्यासाठी पण डबा दिलाय ना. तुम्ही रघुभाऊजींना निरोप सांगाल का? हा डबा यांना द्यायचंय म्हणून. हो सांगते. हा, पण आता तू निघ ना, मीटिंग आहे ना तुझी. हाव ना नानीजी, निघून राहिले. नानीजी, आज खूप लोक येणार आहेत बर का. अर्थात कामासाठी खूप लोक लागणार पण आहेत. हा, आणि मी वस्तीतल्या बायकांनाही भेटून येते. हो, हे सगळं कर, पण एवढी दगदग कशाला करायला पाहिजे? आज तुला आता मीटिंगला जायचं होतं ना, मग डबे मी केले असते की. कशाला 4 वाजता उठलीस? आणि मी म्हणते जाग येते कशी तुला एवढ्या लवकर? अहो नानीजी, काम असलं ना का मला बरोबर जाग येते. काम आहे म्हटल्यानंतर मी 4 वाजता उठणारच. आणि अर्थात माझ्या अंगात आळस नाहीच आहे ना. आमच्या बाबांना आळस केलेला आवडायचंच नाही. त्यांच्या एका हक्केनं मी आणि दादा. काय काय झालं? या नवीन कामाचं दादाला काही सांगितलंच नाही ना. नानीजी, आज संध्याकाळी येताना मी त्याच्याकडे पण जाऊन येते. मी एक सुचवते तुला. हे बघ, असं कर ना, तू आता घाईघाईनी जा लवकर मीटिंगला, पण त्याला फोन करून सांग की रात्री घरीच आहे म्हणावं जेवायला. म्हणजे आरामात बोलता येईल ना तुम्हाला. जा आता, निघ लवकर. बरं नानीजी, येते. सांगते, सगळ्यांचे निरोप सांगते. जा आता. हो. Fantastic. I'm so proud of you, Guru.
तू तुझ्या इमोशन्सवर संयम ठेवलंस आणि शनाला घरातनं बाहेर काढलंस. बरं झालं. आनंद, पण ते वाटतं तेवढं सोपं नव्हतं. मला अजूनही त्रास होतो रे, आणि हे सगळं स्वीकारणं माझ्यासाठी म्हणावं तेवढं सोपं नाहीये. गुरु, मैं समझ सकता हूँ यार. तुझं ना त्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल हँडसेट सारखं झालं. म्हणजे बघ ना, ते जे जुने ब्लॅक अँड व्हाईट हँडसेट होते ना, एक लिमिटेशन होतं. म्हणून मेसेजेस लवकरच फुल व्हायचे. आणि जोपर्यंत जुने मेसेजेस आपण डिलीट करत नव्हतो तोपर्यंत नवीन मेसेजेस येऊ शकत नव्हते. कळतंय का? अरे, तुझ्या जुन्या आठवणी डिलीट करून टाक, तरच नवीन मेमरीजना जागा मिळेल. आणि गुरु, ही ना एक 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 फेज आहे आयुष्याची, ती निघून जाईल यार. आय विश तू म्हणतोस तसं होईल सगळं. होईल रे. आणि चला, आता आपल्याला ही चर्चा करायची नाही. ओके सर, एक महत्वाची मीटिंग आहे आता, सो आपण तयारी करूया. हो चला. चला. बरं, जाता आता जेनीला एक हे गुरु, गुरु क्या हो रहा है यार? कशापाई बोलवलं राधिका ताई? कमळा, आपल्याला नवीन काम मिळून राहिलं. खरं की काय? पण हा, काम मोठं आहे, मेहनत जास्त आहे. पण हे काम आपल्याला कमीत कमी वेळात पूर्ण करायचंय. करू की ताई? त्यात काय? काय ग कमळा? हो ना. हा, काम म्हटल्यानंतर तुमचे चेहरे एकदम खुलून गेले. मला माहितीये तुमच्यात उत्साह आला असेल. असं एकदम बैताडासारखं कामाला सुरुवात नाही करायची. आधी आपल्याला कामाचं नियोजन करायला लागेल. नियोजन म्हणजे? नियोजन म्हणजे आपण दिवसभरात किती काम करणार आहोत, काय काम करणार आहोत, हे एकदा ठरवून घ्यायचं. एकदा ध्येय ठरवलं ना, का काम करायला उत्साह येईल आणि कामाचा ताणही जाणवणार नाही. काय मग, सगळे तयार आहात ना? हो हो हो, नक्की नक्की. बरं झालं राधिका ताई, मला तर काळजीच लागून राहिली होती. पुढच्या महिन्यात मुलाची फी भरायची होती. आणि बघा ना, देवाच्या कृपेने काम बी मिळालं. खरे, देवाच्या कृपेने काम मिळालंय ना, आता त्याचं सोनं करूया. राधिका ताई, इथे प्रत्येक बाईला पैशाची आणि कामाची गरज आहे, आणि तुमच्या सोबत काम करताना मला लई समाधान वाटते. आणि मुख्य म्हणजे स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद काही औरच असतो ना. चला मग कामाला सुरुवात करूया. काम हो, करूया. काय कसं आहे? तू तू ठीक आहेस ना? हे घे. पाणी घे, पाणी घे प्लीज. बरं वाटेल. जेनी, येस सर. तुम्ही सगळे पटकन आत या, गुरु सरांना चक्कर येते. येस सर. बरं वाटतंय का थोडं? नक्की? हो. का शुगर वगैरे हवं का तुला? सर, व्हॉट हॅपन्ड? काय झालं सर? अचानक चक्कर कशी आली? नाही, अचानक थोडं गरगरायला झालं आणि विकनेस आला, पण आय एम फाईन. ओके. थकवा आणि त्यात स्ट्रेस. गुरु खूप थकलाय. तुम्ही जर इथे परत आलात ना राहायला, तो सब कुछ पहले जैसा हो जाएगा, एकदम फर्स्ट क्लास. मला इथे येऊन शन्याची रिकामी जागा नाही भरून काढायची. मला माझं हक्काचं स्थान हवंय. मला यांच्या मनात माझ्याविषयी रिस्पेक्ट निर्माण व्हायला